बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार। जितेंद्र आव्हाड, वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच धनंजय मुंडेंच्या परळीतल्या बंगल्यावर शिजला। वाल्मिक कराड, पवनचक्की मॅनेजर नितीन भिक्कड यांच्यामध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये 3 कोटींचं डील, सुरेश धस यांचा दावा। हत्या प्रकरणी केस संपेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्री ठेवा, सुरेश धस यांची मागणी। तर अजित पवारांचं धनंजय मुंडेंजवळ काय घोडं अडकलंय, सुरेश धस यांचा सवाल। महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तर त्याला भाजपा आमदार सुरेश धसच जबाबदार असतील, मिटकरींचं वक्तव्य। तर धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचाही मिटकरींचा आरोप। सुरेश धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं, नाही तर महायुतीत मिठाचा खडा पडेल, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांचा इशारा। तर आपण अजित पवारांवर टीका केली नसल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधानं करणं टाळायला हवं होतं, एकमेकांवर टीका करणं योग्य नाही, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। सरपंच हत्या प्रकरण एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर साळेची कसून चौकशी, हत्येनंतरचा घटनाक्रम आरोपींनी एसआयटीला सांगितला। संतोष देशमुख प्रकरणामध्ये शासनानं नेमलेल्या एसआयटीमधील अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचे जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील, आव्हाडांचा सवाल। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानी यांचा आरोप, दिवसाला 700 ते 800 फोन कॉल्स येत असल्याचं दमानी यांचं वक्तव्य। अंजली दमानी यांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी, आपली सुरक्षा काढून घेतली तरी चालेल पण दमानी यांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य। अंजली दमानी यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा दमानी यांना सल्ला। बीड सरपंच हत्या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। मुंडे कुटुंबियांवरती आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कमलाकर राऊतवरती अदखलपात्र गुन्हा दाखल, कमलाकर राऊत यांना सोशल मीडियावरती मुंडे कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। बीडमधील केश पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली, पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सध्या केश पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बीडचे खासदार बजरंग सोनावणेंची मागणी। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत खळबळजनक गौप्यस्फोट, सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा आरोप। मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल। पैसे घेतल्याशिवाय माझ्या गाडीतही डिझेल भरू नका, अजित पवारांची तुफान फटकेबाजी। राज्यातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान। शिर्डीच्या प्रसादालयात मोफत जेवण बंद करा, 25 रुपये घेऊन जेवण द्या, सुजय विखेंचं वक्तव्य। लोकांना उपाशी ठेवायचंय का हे सुजय विखेंनी ठरवावं, त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं, सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। शिर्डीतला प्रसाद तासनतास रांगेत उभं राहून भक्तिभावानं ग्रहण केला जातो, मात्र भक्तांनाच भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे, शिर्डी प्रकरणावरून सुषमा अंधारेंची टीका। भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असं संबोधन करणं दुर्दैवी, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडून सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध। शिर्डीमध्ये भिकाऱ्यांचा प्रश्न गंभीर, त्या अनुषंगानं सुजय विखेंनी वक्तव्य केलं, मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीये, सुजय विखे वक्तव्यावर ठाम, मोफत जेवणामुळे शिर्डीमध्ये अपराधी लोकांची वाढ, विखेंचं वक्तव्य। आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली, गायकवाडांनी मतदारांना शिव्यांची लाखोली वाहिली, बुलढाण्यामध्ये मतदारांकडून स्वीकार सत्कारून कमी मताधिक्याचं शल्य बोलून दाखवताना गायकवाड यांच्या शिवीगाळ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल, हितेश प्रकाश धेंडे असं धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव, धमकी देणाऱ्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। मराठीला अभिजात भाषेचा दर्जाची नुसतीच घोषणा, अद्याप अभिजात दर्जा दिल्याचं अधिकृत पत्र अथवा शासन निर्णय निर्गमित नाही, मराठी व्यापक हित चळवळीच्या श्रीपाद जोशींची माहिती।
अनेक लोक योग्य माहिती न घेता बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण. फडणवीसांची माहिती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय, त्यामुळे लवकरात लवकर त्याचा GR निघेल किंवा तो जारीही झाला असावा. प्रवीण दरेकरांची माहिती. लाडक्या बहिणींच्या सवलती कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नयेत. जे निकष लावायचे ते नवीन लाडक्या बहिणींना लावा. जयंत पाटलांची लाडकी बहीण योजनेच्या स्क्रुटिनीवरती प्रतिक्रिया. आता म्हणतात सरकारी तिजोरीवर ताण पडतोय. हे अगोदर सुचत नव्हतं का? ज्या लोकांनी हा सर्व्हे केला आणि लाभार्थी ठरवले त्यांच्यावर कारवाई करणार का? शशिकांत शिंदेंचा सरकारला सवाल. इतक्या मोठ्या बहुमतानंतरही सरकारचा वन मॅन शो सुरू. एकीकडे फडणवीसांचं कौतुक तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंची पालकमंत्री पदावरून सरकारवर टोलेबाजी. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आरोप करणं आता फॅशन झालीय. राजन साळवींच्या आरोपांची फार दखल घेण्याची गरज नाही. विनायक राऊतांचं राजन साळवींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर. ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आमचं स्थान निर्माण करू. भाजप नेते माधव भंडारींचं वक्तव्य. खिचडी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या सूरज चव्हाणांच्या याचिकांवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. डिसेंबर महिन्यामध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं चव्हाणांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाची बैठक घेणार. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंग संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता. मीनाताई ठाकरे यांची आज 94वी जयंती. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार. मंत्री संजय शिरसाट आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नाशिक शहरासह ते येवला, मनमाड आणि दिंडोरीतही जाणार. मनमाडमध्ये किशोर दराडेंची भेट घेणार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीची घाटकोपरमध्ये बैठक. महायुतीमध्ये 60 जागा हव्या, अन्यथा 227 जागा लढण्याच्या तयारीचं मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध. ठाणे महानगरपालिकेवरती कमळ फुलणार. भाजपचं सूचक वक्तव्य. महायुतीचा स्वतंत्र कार्यक्रम घेऊन राम शिंदेंचा सत्कार करू. अहिल्यानगरमधील सत्कार सोहळ्यातील अनुपस्थितीबद्दल पाचपुतेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची एकमेकांवर स्तुतीसुमनं. मात्र दोघांनीही नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोमणे मारले. ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा खिंडार. सर्व जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पालघर, जव्हार, मोखाडा, नवी मुंबई, बीड, परभणी, धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. पालघरमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. यावेळी एकनाथ शिंदे, नरेश म्हस्के यांची उपस्थिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. यामुळे भाजप महापालिका निवडणुकीमध्ये एकला चलोरेचा नारा देऊ इच्छिते का, असा सवाल उपस्थित. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आक्रमक. जाब विचारण्यासाठी पालिकेवरती जनप्रक्षोभ मोर्चा काढला जाणार. नागपूरमध्ये एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. बेटर दॅन द ड्रीम, अ पीपल स्टोरी या पुस्तकाचं प्रकाशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. बेळगावातील अनगोळ भागामध्ये उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं आमदार शिवेंद्रराजेंच्या हस्ते अनावरण. यावेळी पोलीस बंदोबस्तात शोभायात्राही काढण्यात आली. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराला पुन्हा झळाळी येणार. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. पुरातत्व विभागाची टीम आज तुळजापूरमध्ये येणार. नाशिकच्या सुंदरनारायण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अजूनही रखडलेलंच. प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण. अजून किती प्रतीक्षा करायची? मंदिर ट्रस्टकडून फलकावर मजकूर लिहित सवाल उपस्थित. नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाची यात्रा. यात्रेला भाविकांची तुफान गर्दी. चीनमधील HMPV विषाणूच्या उद्रेकामुळे राज्य सरकार ॲक्शन मोडवर. राज्यामध्ये मार्गदर्शक सूचना लागू केल्या.
केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून अकोला शहराला लवकरच 50 नव्या ई बस मिळणार। यातील 42 बस वातानुकूलित। या उन्हाळ्यापर्यंत या बस अकोलेकरांच्या सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर कांदा उत्पादकांची नाराजी। कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत कृषी मंत्री घोषणा करतील। कांदा उत्पादकांना अशी अपेक्षा होती। अलिबागच्या शहापूर धेरण खारेपाट्याच्या शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी एल्गार। औद्योगिकीकरणाच्या नावावरून जमिनी विकत घेतल्या जात असून एकही प्रकल्प आजवर उभारला नसल्यानं शेतकरी आक्रमक। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सततच्या बदलत्या वातावरणाचा फळबागांना फटका। संत्री पिकावर काजळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे 60 ते 70% उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता। भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीचं रेड कार्ड। एबीपी माझाच्या हाती। जमिनीच्या मार्गे भारतात येण्यासाठी बांगलादेशींना किंवा बांगलादेशी दलालांना 7 ते 8 हजार रुपये द्यावे लागतात। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात। चालकाचा गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी। जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पाम तेलाचा टँकर अचानक उलटल्यानं अपघात। या अपघातामध्ये चालक थोडक्यात बचावला। अकोल्याच्या अशोक वाटिका चौकामध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात। कंटेनर कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या। अपघातामध्ये दुचाकीवरील दोघं गंभीर जखमी। नालासोपाऱ्यातील पालिकेच्या मोकळ्या जागेत उभ्या असणाऱ्या एका भंगार गाडीला भीषण आग। आगीमध्ये गाडी पूर्णतः जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। पनवेलमधल्या फार्मा कंपनीला मोठी आग। कॉस्मेटिक प्रोडक्ट औषधांचं रॉ मटेरियल बनवणाऱ्या कंपनीला आग। आगीचं कारण अस्पष्ट। नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिलेची आत्महत्या। कारण मात्र अद्याप अस्पष्ट। या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादासंदर्भात आज इलाहाबाद हायकोर्टात सुनावणी। याचिकांमध्ये वादग्रस्त जागा हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी। जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग रस्त्यावरती बर्फ साचला। महामार्गावरचं बर्फ हटवण्याचं काम सुरू। जम्मू काश्मीरच्या गांदरबलमध्ये जोरदार बर्फवृष्टी। मशीनच्या मदतीनं रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सुरू। जम्मू काश्मीरच्या सोपोर आणि बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी। संपूर्ण परिसरावर बर्फाची चादर। हिमाचल प्रदेशातल्या चंबामध्ये जोरदार बर्फवृष्टी। हिमस्खलनाच्या भीतीनं ट्रेकिंग न करण्याचं प्रशासनाचं आवाहन। उत्तराखंडच्या औलीमध्ये पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद लुटला। रोपवेवरून दिसणारं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। ओयो हॉटेल्समध्ये आता अविवाहित जोडप्यांना नो एंट्री। नव्या वर्षात नियमांमध्ये मोठे बदल। उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून नवे नियम पहिल्यांदा लागू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।